बंजारा समाजातील महत्त्वाच्या सणापैकी एक सण असलेला तीज उत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। डी.बी. चव्हाण आणि नितीन राठोड यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी सेवालाल महाराज यांना नैवेद्य दाखवून तीज पूजन केले। त्यानंतर या उत्सवात सहभागी तरुणींनी नृत्य सादर केले। या संदर्भात महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। बंजारा समाजातील महत्त्वाच्या सणापैकी एक सण असलेला तीज उत्सव नागपूरच्या या ठिकाणी बघू शकतो की नागपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नागपूरच्या मानेवाडा परिसरातील भवानी सभागृहामध्ये जे आहे ते असंख्य बंजारा समाजातील महिला जे भगिनी जे आहेत ते या ठिकाणी हातामध्ये तीज घेऊन जे आहे ते नृत्य करताना दिसून येत आहे। आणि पाहू शकतो की जवळपास 10 दिवस जे आहे ते या तीजाचं संगोपन करून आज अखेर या तीजाचं विसर्जन केलं जाणार आहे। नेमकं या सणाचं या समुदायामध्ये काय महत्व आहे आपण या तांड्याचे जे नायकीन आहेत त्यांच्याशी या ठिकाणी जाणून घेऊया। ताई काय सांगाल, नेमकं आज तीजाचं विसर्जन होतंय, कशा पद्धतीने हा उत्सव तुम्ही 10 दिवस साजरा केला? 10 दिवस गौरीची पूजन असते आमच्याकडे। गौरीचे पूजन झाल्यानंतर 10व्या दिवशी विसर्जन करतात, कारण की 2 गौरी आणि म्हणजे शिव आणि पार्वतीची पूजा असते। आणि श्रीकृष्ण ज्या दिवशी हे राहते 9व्या दिवशी, ज्या दिवशी शिव आणि शंकर कृष्ण आणि राधाला बोलवतात, ते डान्स करतात। आणि नागपूरतर्फे सगळे लेडीज 10 दिवसाच्या उत्सवामध्ये साजरे होतात। आणि मी नागपूरची नायकन असल्यामुळे सगळ्यांना नागपूरतर्फे मी माझ्याकडून शुभेच्छा देते सगळ्यांना। सद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या कृपेने चालू होत आहे आणि बंजारा बांधव पूर्ण भारतभर हा तीज उत्सव मोठ्या संख्येने आणि आनंदाने खूप साजरा करतात। हा संदेश असा आहे की बंजारा समाजाचा तीज उत्सव आमच्या सेवालाल महाराज आणि आमचे बंजारा समाजाची संस्कृती ही जतन करण्यासाठी आणि सगळे एकोप्याने राहण्यासाठी हे तीज साजरा करण्यात येतोय। अखेर बंजारा समुदायाचे आराध्य दैवत असलेले क्रांतिकारी सेवालाल महाराज यांना भोग लावून यांचं पूजन करून जे आहे ते आज अखेर या तीजाचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।